महाराष्ट्रामध्ये चर्चा होईल मुख्यमंत्री पदाबाबत आणि सरकारबाबत, नाहीतर इतके निर्घृण आहेत भाजपचे नेते की अडाणींना पण मुख्यमंत्री करून टाकले. संजय राऊत हायकमांड आहे, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. ते काय म्हटलं ना, ते हायकमांड आहे, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. सर, मतदानाची जी अंतिम आकडेवारी आहे ती वारंवार बदलते. आता जी आकडेवारी आली ती 66.5, पहिली 65.11 होती, जी बदलून 65.2 दिली गेली आणि आता 1% वाढून 66.5 झाली. याकडे कसं पाहता? काही निवडणूक आयोगाचं खरं तर हे सगळी यंत्रणाच काय चुकीची आहे आणि लोकसभेतही असाच प्रकार झालेला होता. निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट केली तर निवडणूक आयोग म्हणते की आम्ही बरोबर आहे. अखेरी जे एकदा आकडे आलेत आणि म्हणून यावेळेस आम्ही 70C हा सगळा कंपल्सरी केलेला आहे. जवळपास आमच्या सगळ्या उमेदवारांनी 70C आपल्याजवळ जमा केलेला आहे. त्यामुळे ही तफावत काही आली तर तिथंच सापडली जाईल. त्यामुळे 70C हा खऱ्या अर्थानं जो महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे तो आता आमच्याकडे आहे. त्यामुळे मतदानाच्या वाढीच्या नंतरच्या प्रक्रियेमध्ये जे काही झालं निवडणूक आयोगच त्याला दोषी राहील. प्रकाश आंबेडकरांचं एक ट्विट आहे, ते म्हणतात की आम्ही सत्तेत, आमचे आमदार जर निवडून आले तर सत्तेत राहण्यास पसंत करते. बघू आता, मला मी सांगतोय तुम्हाला की काही तासावर आपण आलेलो आहोत. त्याच्यामुळे आता या सगळ्या चर्चेवर मी प्रतिक्रिया देणं काही बरोबर नाही. बताइए जरा क्या काल तुम्ही नव्हता आलात त्यामुळे चर्चांना खूप उधाण आलंय की नाना बैठकांमधला गायब आहे. मी तुमचा आवाज ऐकत होतो काल तुमच्या चॅनलवर, त्यामुळे मी काल बैठकाला नव्हतो. बरोबर आहे, मी काल माहूरच्या देवीचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो, तिथं होतो. ते तुमच्या चॅनलनं दाखवलं नाही म्हणून तुम्हाला माहिती नसेल. देवी पावणार आहे म्हणजे बिलकुल आमच्या बरोबर भगवान श्रीराम पण आहेत, हनुमानजी पण आहेत आणि देवी पण आहे. ठीक आहे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा देण्यास सांगितले महाविकास आघाडीच्या सर्व